हॅलो नमस्कार, मी प्रिया. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण बघणार आहोत ज्या की आपल्या महागड्या साड्या असतात, महागडे ड्रेस असतात, जे आपण घरी धुवू शकत नाही किंवा मशीन वॉश करू शकत नाही, असे जे काही आपल्या महागाच्या साड्या वगैरे असतात त्या आपण बाहेर धुण्यासाठी देतो. आणि बाहेर धुवायला द्यायचं म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे किती खर्च येतो ते. तर आज आपण ह्या महागड्या साड्या किंवा ड्रेस अगदीच फक्त 5 रुपयामध्ये घरच्या घरी स्वच्छ करणार आहोत, आणि ते सुद्धा कमी मेहनतीमध्ये. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी ही जी काही साडी आहे ती संपूर्णतः टिकल्यांनी भरलेली आहे. पूर्ण साडीवरती डिझाईन आहे, फक्त खोचायचा पार्ट जर सोडला तर संपूर्ण साडी ही भरलेली आहे. तर ही साडी मी तुम्हाला आज वॉश करून दाखवणार आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा कळेल की संपूर्ण भरलेली साडी आहे, त्याची एक सुद्धा टिकली न पडता, न खराब होता, रिंकल्स न येता आपण साडी एकदम स्वच्छ करणार आहोत. तर तुम्ही ह्याच पद्धतीने तुमचे जे काही महागडे ड्रेस वगैरे आहेत ना, किंवा सिल्कच्या साड्या ज्या काही असतात, शालू असतात, ते सुद्धा तुम्ही वॉश करू शकता. तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, साडी ही मोकळी करून घ्यायची आहे. म्हणजे संपूर्ण साडी अशा पद्धतीने रिकामी करून घ्यायची आहे, त्याची घडी. त्यानंतर मी एका बकेटमध्ये पाणी घेतलेलं आहे. तर पाण्याचे काही प्रमाण नाही, तुम्हाला जेवढं गरजेचं, जेवढ्या पाण्यात साडी बुडेल तेवढं पाणी तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. आता काही जिन्नस आपल्याला ह्या पाण्यामध्ये घालायचे आहे. तर मी 1 ते 2 चमचे या ठिकाणी शॅम्पू घातलेला आहे. तर मी बॉटलचा शॅम्पू वापरते म्हणून बॉटलने टाकला. तुम्ही 5 रुपयाचं जे कंडिशनर आणि शॅम्पूची पुडी येते ना, ती या ठिकाणी वापरा, त्याने सुद्धा खूपच छान फायदा होतो. त्यानंतर 1 ते 1.5 चमचा पुन्हा मी या ठिकाणी कंडिशनर वापरला आहे. जो की डोक्याला तुम्ही शॅम्पू आणि कंडिशनर लावतात तेच या ठिकाणी मी घेतलेला आहे. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट आपल्याला ह्याच्यात टाकायची आहे, ती की आहे व्हिनेगर. साधारण 2 चमचे व्हिनेगर आपल्याला ह्या पाण्यामध्ये घालायचं आहे. म्हणजे चायनीज खाण्यामध्ये जे काही आपण व्हिनेगर वापरतो ना, तेच व्हिनेगर हे आहे. तर बघू शकता आता शॅम्पू, कंडिशनर आणि हे व्हिनेगर आपल्याला छान असं हलवून घ्यायचे, ते पाण्यामध्ये एकजीव करून घ्यायचे शॅम्पूचा फेस होईपर्यंत. आणि जी की साडी आपण मोकळी करून घेतली होती, तर काठापासून आपल्याला साडी पाण्यात बुडवायला चालू करायचं आहे. मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते त्याच पद्धतीने आपल्याला ही साडी पाण्यात बुडवून घ्यायची आहे. म्हणजे एक खटी साडी एका वेळेसच न त्याच्यामध्ये बुडवता अशा पद्धतीने आपल्याला थोडी थोडी करून एका साईडवरून साडी ही बुडवण्यासाठी चालू करायचं आहे. ज्या पद्धतीने मी तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे अगदी त्याच पद्धतीने. आता साडी संपूर्णतः बुडून झालेली आहे. तर आपल्याला 10 ते 15 मिनटं आपल्याला ही साडी ह्या पाण्यामध्ये तशीच ठेवायची आहे. तर 15 मिनटापेक्षा तुम्ही थोडा जास्त वेळ असेल तर जास्त वेळ पण ठेवू शकता, पण शक्यतो 15 मिनटं ठेवा, जेणेकरून त्याची मळ, घाण, धूळ असेल ना, ती सगळी फुलून बाहेर निघेल आणि आपली साडी लवकरात लवकर स्वच्छ होईल. आणखी जास्त मेहनत घेण्याची गरज नाही. 15 मिनिटाच्या नंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता साडी छान अशी भिजलेली आहे. आता आपली साडी घाण नेमकी होती कुठे, तर बघू शकता काठाला, किंवा जे काही पात्राचा खालचा भाग असतो तो, किंवा जो की फॉलचा भाग असतो तो. तर अशा पद्धतीने आपल्याला हाताच्या साह्याने चोळून साडी ही स्वच्छ करायची आहे. म्हणजे माझी साडी जास्त ही घाण नाही, एकदाच वापरलेली आहे, पहिल्यांदाच धुत आहे, त्यामुळे जास्त घाण नाही. मी हाताच्या साह्याने चोळून काढली तरी सुद्धा ती निघतीये स्वच्छ. पण जर तुमच्या साडीला एखादा डाग वगैरे असेल तर साडी धुण्यासाठी जो काही सॉफ्ट ब्रश मिळतो ना, त्या ब्रशने घासून सुद्धा तुम्ही हे स्वच्छ करू शकता. बघू शकता मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते त्याच पद्धतीने आपल्याला करायचं आहे. आणि जशी साडी वर काढली आहे बघा, साडीचा रंग सुद्धा छान असा खुलून आलेला आहे. तर जो की शॅम्पू आपण ह्याच्यामध्ये वापरलेला आहे ना, शॅम्पूने साडी स्वच्छ होते. आणि जे की कंडिशनर आपण वापरलेलं आहे त्यामुळे साडीला छान अशी शाईन येते. म्हणजे जो काही साडीची ओरिजिनल शाईन आहे ना, ती धुतल्यानंतर जात नाही, ती तशीच राहते. त्यामुळे त्याचा नक्की वापर करा. आणि जे की व्हिनेगर आपण वापरलेलं आहे ते खूप महत्त्वाचं आहे, ते नक्की घाला. त्याने आपल्या साडीची लाईफ वाढते, साडीत कुबट असा वास येत नाही, साडी कुजल्यासारखी होत नाही, किंवा काही साड्यांनंतर कालांतराने खराब होतात, त्याला कीड लागते, तशा सुद्धा होत नाही. त्यामुळे व्हिनेगरचा वापर धुण्यासाठी नक्की करा. जसं दाखवलंय त्याच पद्धतीने चोळून स्वच्छ करा. त्यानंतर एक काठ पकडून दुसऱ्या काठापर्यंत अशा पद्धतीने हातामध्ये फोल्ड करून घ्या. बघू शकता पाण्यामध्ये घाण सुद्धा निघालेली आहे आणि थोडा रंग सुद्धा साडीचा गेलेला आहे, जेणेकरून पहिल्यांदाच धुत आहे त्यामुळे. आता आपल्याला पाणी बदलून घ्यायचं आहे आणि साडी अशा पद्धतीने आपल्याला पाण्यामध्ये ही 2 ते 3 वेळा बुडवून वर काढायची.
लक्षात ठेवा, साडी फक्त आपल्याला बुडवून वरती काढायची आहे, पिळायची वगैरे नाही, ज्याने की साडीला रिंकल्स वगैरे पडणार नाही नंतर। तर अशा पद्धतीने मी साडी पाण्यामध्ये काढून नंतर या ठिकाणी याच्यावरती टाकलेली आहे। तर तुम्ही हँगरला टाकू शकता किंवा नळावरती तुम्ही पाणी निथळायला ठेवलं तरी सुद्धा चालणार आहे। आता साडीचं पाणी निथळलंय बऱ्यापैकी, आपल्याला साडी ही वाळत घालायची आहे। आणि लक्षात ठेवायची टिप म्हणजे साडी आपल्याला सावलीतच वाळत घालायची आहे, उन्हात वाळत घालायची नाही, जेणेकरून साडीचा रंग हा खराब होणार नाही। आणि साडी वाळत घालताना आपल्याला ही उलटी वाळत घालायची आहे, म्हणजे जो काही डिझाईनचा भाग आहे तो आत जाईल। तर बघू शकता या ठिकाणी साडी मी वाळत घातलेली आहे आणि संपूर्ण साडी वाळून झाली ती 15 मिनिटासाठी आपल्याला ती उन्हामध्ये आणखी थोडी वाळून घ्यायची आहे, जेणेकरून नंतर साडीची लाईफ ही वाढते। तर अशाच पद्धतीने मी साडीची इस्त्री सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे। मी आशा करते की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा। धन्यवाद।